एक नेतृत्व एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं हे केलं असेल तर ते योग्य आहे. साहेब, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात. त्यांचं स्वागत करतो. साहेब, खरं तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झालेत. आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं, तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये. आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघता? राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविवाहित राहतात या सगळ्या प्रश्नात. असं मी तर त्याचा विचार केला नाही. मला पत्र आले खरी, माझं पत्र एका सरकारने दाखवलं. तुमच्याचे कोणीतरी उत्साही पत्रकार त्यांचे टेलिव्हिजनवर. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या पुढच्या आयुष्यावर होतोय ही तक्रार ऐकायला मिळते. साहेब, शेवटचा प्रश्न, विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये 6 आमदार निवडून आले. निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले, पण निवडून आल्यानंतरची त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का, किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहता? आणि आमचा अनुभव वेगळी असं नाही. एखाद दुसऱ्या प्रश्नावर एखाद दुसरं वेगळं मत हे मानलं तर मी त्याचा फार खरं जाऊ शकतो. पण जे आमदार निवडून आले ते जरा धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही. साहेब, खरं तर भाजपकडून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, स्थानिक जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, त्यांचं अस्तित्व संपत आलंय असं पाहायला मिळतं. बिहारच्या निवडणुका असतील, महाराष्ट्राच्या असतील, ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत कसं काय कसं पाहतात? असं कधी होत आणि त्या काँग्रेस संपली असं नसतं. पक्ष असे चौकत नसतात, फेरविचार असतो. पुन्हा एकदा काँग्रेस आणि मला जी काँग्रेस असते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोचल्याचं तिचं आपण पाहू.